दीपक पवार त्यांच्यासाठी काम करतात आहे, तरी सुद्धा आम्हाला नोटीस मिळाले की तुम्ही तिथं करायचं नाही, म्हणजे जिथं आपला झेंडा वंदन हा आपला अधिकार आहे ते आम्हाला करून देत नाही. पण मराठी माणसाने आम्ही जर असं शांत राहिलं तर उद्या आमच्या डोळी जड होतील, म्हणून आता आम्ही शांत राहणार नाही. त्याप्रमाणे जैन मुनी वक्तव्य करतायत, त्या वक्तव्याकडे कसं करतायत? सर जैन मुनींचं काय आहे की त्यांचं म्हणणं आहे सर, मग असा विचार केला तर आमची गाय सुद्धा पवित्र आहे, आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी डायव्हर्सिटी सर्वांनी एकत्र राहावं. आम्ही जर असं केलं तर उद्देशाला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकतो, याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण. पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबुतर फिरतात आहे, कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे. प्राण्यांबद्दल आमची आस्था आहे. प्राणी नागरिकांना आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी या एकजूट दाखवा. तुम्हाला वाटतं का की लोक तुमच्यासाठी आलेले आहेत रस्त्यावर? लोक आलेले आहेत, तुम्ही बघत आहात, आणि काही लोकांना इथे येऊन दिलेलं नाहीये. मराठी एकीकरण समितीच्या लोकांना तिथूनच त्यांनी हे केलेलं आहे. अजूनही ते तिथे पोहोचले नाहीये. 10ची वेळ दिली होती. पोलीस अडवणूक करतात त्यांनी. ऑफकोर्स पोलीस अडवणूक करतात आहे. अगदी आम्हाला तिथे किती वेळ झाला? आम्ही 1.5 तास झाला आम्हाला तिथे थांबून. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.